जे काही महापुरुष होऊन गेले त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला जातो, ज्यांनी या ठिकाणी आपले कवी, शायर, त्यानंतर समाज प्रबोधनाचं काम केलं. उपेक्षित असेल आंबेडकरी मार्क्सवादी विचाराच्या असलेल्या अण्णाभाऊ साठेंनी समाजाचा प्रबोधन आणि वृत्ती आणि प्रवृत्तीच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणे आपल्या शायरीतून आणि आपल्या कवितून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला. आज त्या थोर महापुरुषाला वंदन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. खरं म्हटलं तर त्यांना पुरस्कार द्यावा अशा प्रकारची मागणी सातत्याने होते. खरं म्हटलं तर त्याचा निर्णय हा घेणं गरजेचं आहे. राज्य सरकारने ताबडतोब त्यामध्ये त्यांच्या असलेल्या या पुरस्काराच्या संदर्भात शिफारस करून त्यांना लगेच त्या ठिकाणी पुरस्कार द्यावा अशी आमची मागणी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगात ही जयंती फार उत्साहात साजरी केली जाते. समाजासाठी अण्णाभाऊ साठे यांचं योगदान फार मोठं आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं पुढच्या पिढीला काहीतरी यातून प्रेरणा मिळावी यासाठी अनेक प्रकारे जयंती उत्सव साजरे केले जातात. आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. जयंती 1 ऑगस्ट म्हटलं की चेंबूरमध्ये दिवाळीसारखा उत्सव असतो आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी लाखो भाविक येतात. सर्व जण कुठून येतात. अण्णाभाऊ साठेंचं एकमेव इथे चेंबूरमध्ये इथे स्मृती हे आहे, गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची स्मृती उभारलेली आहे. रवींद्र पवार साहेबांनी त्यावेळेस आंदोलन करून आणि त्यांच्या सर्व पक्षीयांनी आंदोलन करून इथे अण्णाभाऊ साठेंचं आपलं स्मृती उभारून आज इथे अण्णाभाऊ साठे जयंती खूप मोठ्या प्रमाणे साजरी करत आहोत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व अधिकारीसुद्धा आताही उपस्थित आहे. आम्ही त्यांना काही सूचना दिल्या होत्या मीटिंगमध्ये, त्या त्यांनी इथे सूचनांचं पालन केलेलं आहे. आणि एक चेंबूर हा एक वेगळा आजच्या दिवशीचं आज वेगळं वातावरण आहे आणि त्यांना आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना कोटी प्रणाम करतो की त्यांचे साहित्य, त्यांचे ज्यांनी जे काही केलेले आहे, त्यांचे विचार आहेत, ते विचार घेऊन आम्ही आज सर्व चेंबूरवासी आणि सर्व भारत देश पुढे चाललेला आहे. हे मैदान, गार्डन म्हणजे आमचा जीव आहे आणि ह्या जीवासाठी आम्ही लाखो सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ह्या गार्डनचं आम्ही कधी विद्रुपीकरण होऊ देणार नाही. चांगलं याच्यापेक्षा सुद्धा जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही ह्या गार्डनसाठी करणार. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नारायण गजानन आचार्य गार्डन ते सुद्धा आत्ताच मी सुशोभी करून घेतलेलं आहे. ही जी गार्डन आहेत आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे आणि 152 वॉर्डमध्ये माझं सौभाग्य एवढं आहे की ह्या गार्डनमध्ये महापुरुषांचे पुतळे आहेत आणि ते गार्डन माझ्या विभागात येतात. त्याच्यामुळे मी त्यांना कोटी प्रणाम करते आणि एवढंच सांगते की आज सर्वांना आनंद उत्सव साजरा चालू आहे. आज सगळ्या जगाने त्यांना डॉक्टरेट म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे ही उपाधी दिलेली आहे. त्यांच्या शाहीरच्या माध्यमातून लोकांमध्ये एक चांगली ऊर्जा, चेतना जगवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं, जे फक्त आपण अभ्यासाच्या माध्यमातून करू शकलो असतो, पण त्यांच्या शाहीरच्या माध्यमातून पण ते झालेलं आहे. त्यामुळे आज जगाच्या पाठीवर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांनी आपल्या लोकगीत गायनमधनं लोकांना जागृत करण्याचं काम केलं आहे आणि समाजाला चांगल्या एक स्तरावर आणण्याचं काम केलं आहे आणि त्यांच्या जयंतीला मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठे साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या शाहिरीतून, त्यांच्या ह्या आणि लोकगीतातून तळागाळातल्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जागृत केलं आणि शाहिरीच्या माध्यमातून चळवळ त्यांनी उभारली. आज चेंबूरच्या त्यांच्या स्थळी येऊन सर्व चेंबूरचे वासीय त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत आहेत आणि एक महाराष्ट्रातले उत्तम असे लेखक, कवी असे त्यांची अण्णाभाऊ साठेंची ख्याती होती आणि आज 105वी जयंती आनंदात उत्सवात इथे साजरी होत आहे. चेंबूरचे सर्व पक्षाचे
सर्व लोक इथं एकत्रित जमून आनंदोत्सव साजरे करत आहेत। तुम्ही पाहिलात आज की इथं वेगवेगळ्या पक्षाचे लोक येऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं। मी भारतीय जनता पार्टीचा वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त एक चांगला संदेश देतो की अण्णाभाऊ साठे यांच्यावर आणि यांनी लिहिलेलं पुस्तक किंवा ज्या कविता आहेत त्या सर्वांनी वाचा आणि त्याचा बोध घ्या आणि एक उत्तम महाराष्ट्राचं रत्न म्हणून लोकशाही अण्णाभाऊ शाहीर साठे हे महाराष्ट्राचं एक रत्न होते आणि त्या आनंदात सर्व जयंती साजरे करत आहेत। एवढं मी आज या निमित्ताने सांगेन। 1 ऑगस्ट अण्णाभाऊंची जयंती आहे आणि तीही चेंबूरमध्ये आज आम्ही मोठ्या उत्साहाने इथे साजरी करतोय। आताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना हार आम्ही अर्पण केलेला आहे आणि चेंबूरमध्ये जे सर्व समाज बांधव आहेत ते मोठ्या उत्साहाने आज या अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये येत आहेत। मी माझ्या फंडातून आताच इथे हे बांधले, प्रवेशद्वार बांधले आणि लय आनंदाने ही जयंती साजरी करतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकतर आज या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मी या महाराष्ट्रातील तमाम जनतेस अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्राला एक काव्याच्या माध्यमातून, एक शायऱ्यांच्या माध्यमातून, एक लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम जे आहे ते अण्णाभाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अण्णाभाऊंचं जे लिखाण आहे ह्याच्यामुळे हा जो समाज आहे हा नक्कीच पुढे जाईल। एवढीच मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो। जय लोक। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगले आणि खऱ्या अर्थानं समाजाचं वास्तव ज्याने समोर आणलं, अशा आजच्या या लोकशाहीरांचा जन्मदिवस हा साजरा करताना अत्यंत आनंद होतो। समाजाचं खरं जीवन दर्शन वास्तववादी आणि या समाजातल्या माणसाचं दुःख ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या शाहिरीच्या डपातून समाजासमोर आणलं, अशा साहित्यरत्न लोकशाहीर भाऊंना वंदन करताना अतिशय आनंद होतो। महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये ज्यांनी सिंहाचा मोठा वाटा घेतला आणि अखंड महाराष्ट्र एकसंघ राहावा, केवळ महाराष्ट्राचा लढा नाही तर गोव्याचा मुक्ती संग्राम याच्यामध्ये देखील त्यांनी भाग घेऊन गोवा मुक्तीच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता। खऱ्या अर्थानं देशसेवेचं व्रत घेऊन 1942च्या आंदोलनामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्यांचंही देशप्रेम या खऱ्या अर्थानं जगासमोर आणलं। ज्यांनी रशियामध्ये सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची महती ज्यांनी परदेशात देखील खऱ्या अर्थानं जाणू दिली, अशा या साहित्यरत्नाचा वाढदिवस आहे। आम्हाला सर्वार्थाने अभिमान वाटतो की त्यांची जी लेखणी होती त्यांच्या बोटामध्ये जादू होती। म्हणजे त्यांनी कथा लिहिल्या, त्यांनी कविता केल्या, परंतु त्यांची शाहिरीने महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवला आणि त्या शाहिरीमध्ये म्हणजे समाज प्रबोधन तर होतंच, परंतु राजकीय नेत्यांचं सुद्धा प्रबोधन असायचं। इतक्या गरीब परिस्थितीमध्ये राहत असताना सुद्धा एवढी प्रचंड प्रतिभा असणारा हा खरं म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे समाजासाठी सुद्धा अनेक कामे केली, स्वतःसाठी काही केलं नाही। होत्या त्या घरातच त्यांचा मृत्यू झाला। अशा अण्णाभाऊ साठेंना भारतीय जनता पार्टी, आमच्या नगरसेविका आशा मराठे आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून मी शतशत नमन करते, शतशत वंदन करते। लोक साहित्य अन्नाभाऊ साठे जी की जयंती पे हम सभी इधर हर साल की तरह इस साल भी चेंबूर में इधर सुमन नगर में इकट्ठा होते हैं उनकी जयंती मनाने के लिए। और जो मंडल है इधर जो समिति है पूरे और बीएमसी के साथ मिलके पूरे इंतज़ाम करते हैं अच्छे से, और इस साल भी उन्होंने बहुत बढ़िया इंतज़ाम किया है। आज सिर्फ़ और सिर्फ चेंबूर सुमन नगर नहीं बोलेंगे, लेकिन पूरे राज्य में, पूरे देश भर में आज उनकी जयंती मनाई जा रही है। और ऐसे ऐसे जो हमारे
महापुरुष रहे हैं, जो हमारे देश के लिए, हमारे राज्य के, हमारे लोगों के लिए हमेशा कुछ ना कुछ करके, मतलब जिन्होंने अपने लोगों के लिए कुछ किया है, देश के लिए किया है, ऐसे लोगों की जयंती हो या पुण्यतिथि हो, जब हम सभी लोग इकट्ठा होते हैं तो अलग अलग पार्टी के हो गए, अलग अलग NGOs के हो गए, अलग अलग संस्थाओं के हो गए, वो सब उसी व्यक्ति के जयंती और पुण्यतिथि में पूरे उनके जो काम किए हुए, उनके जो कार्य किए हुए आने वाले जनरेशन तक कैसे पहुंचाएं, उसके ऊपर ध्यान दिया जाता है। अलग अलग तरीके से काम किया जाता है, अलग अलग तरीके से कुछ कैंप्स ऑर्गेनाइज किए जाते हैं, कुछ बुक्स डिस्ट्रीब्यूट किए जाते हैं, कोई कॉम्पिटिशन्स रखे जाते हैं। ये सभी चीज़ों पे भाग लेके हमारी जो आने वाली जनरेशन है, इस सभी चीज़ों को, हमारी जो इतिहास है उसको ना भूले, और ये सारे महापुरुषों को कैसे उनके जो योगदान रहा है हमारे देश और राज्य के लिए, हमारे लोगों के लिए, उसको याद रखा है, उसको ज़िंदा रखे, मतलब हिस्ट्री को कैसे उन तक डीप रूटेडली पहुँचाया जाए, ये एक हमारे सोशल गैदरिंग के हिसाब से एक कोशिश रहती है हमेशा। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज त्यांचा जयंतीचा महोत्सव आहे। अण्णाभाऊंनी गोरगरिबाला, दलितांना, वंचितांना जी एक ताकद दिली, त्यांचा आवाज उठवला, त्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आज अण्णाभाऊंचं हे जे स्मारक झालं आहे, भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे आणि महापालिकेमध्ये हा महापालिकेतर्फे उत्सव साजरा केला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी म्हणून शंकर कांबळे यांनी केली आणि ती आम्ही उचलून धरली आणि आज हा उत्सव साजरा होत आहे। चिरागनगर येथे त्यांचं जे घर आहे तिथे एक भव्य स्मारक बनावं आणि आज त्याच्या निविदेची प्रक्रिया चालू आहे। येणाऱ्या 3 वर्षांमध्ये चिरागनगरला एक भव्य स्मारक अण्णाभाऊ साठे यांचा बनेल, हा माझा विश्वास आहे। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे। आज माझ्या समवेत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिरसाटजी, अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष शरद कांबळेजी आणि सर्व मंडळी या ठिकाणी आहेत। मी सगळ्यांना धन्यवाद देतो। सगळ्यांना आज अण्णाभाऊ साठेजींच्या जयंतीच्या निमित्तानं शुभकामना देतो आणि वाटेगाववरून 350 पेक्षा अधिक किलोमीटर पायी चालत ज्या माणसांनी 1.5 दिवसापेक्षा अधिक कोणताही शाळेमध्ये काळ देखील घालवला नाही, अशा माणसानं जागतिक दर्जाचं जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते देखील अत्यंत वंदनीय आहे। कामगार क्षेत्रात असेल, गोरगरीब शोषितांचा आवाज मोठा करण्याचं काम असेल, जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमरावं, ही ओळ ज्यांनी रचली अशा अण्णाभाऊ साठेंना मी त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं खूप अभिवादन करतो आणि सगळ्यांना शुभकामना देतो। जय भीम, धन्यवाद। त्यांच्या विचारातून एक जनतेमध्ये, मागासवर्गीय आणि दलित समाजामध्ये जनजागृती निर्माण केली आणि त्यामुळेच आज मातंग समाजही एवढ्या पुढे आलेला दिसतो। त्यामुळे त्यांचा पूर्ण श्रेय त्यांनाच जातं आणि अशा या महामानवाला वंदन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दरवर्षी इकडे येतो। आज आमचे जिल्हाध्यक्ष नीरज उबारे या ठिकाणी येऊन त्यांनी मानवंदना दिलेली आहे, त्यांच्यासोबत आम्ही इथं आलो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। लोकशाहीर साहित्यरत्न महाराष्ट्रभूषण अण्णाभाऊ साठेंचा जयंती आहे। त्यानिमित्त मी एवढं सांगेन, त्यांनी जशी वंचिताची, कष्टकऱ्यांची, पीडितांची दुःख मांडली आणि त्यांच्या दुःखांसाठी त्यांनी जो आपल्या संविधानाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये सांगितलेले 4 स्तंभ, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि समता, या 4च्या आधारे त्यांचे विचार त्यांनी पेरण्याचे काम केलं आणि त्यांनी शाहू फुले आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते सगळ्या समाजामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या ह्याला आम्ही अभिवादन करतो। आणि एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे आपलं लेखणीतून जे सगळं समाज प्रबोधन करण्याचं काम केलं आहे, त्यांच्या कादंबऱ्या असू, त्यांची कथा असू किंवा नाटकं असू, याच्यामधून त्यांनी जे काम केलं आहे, जो सगळ्या समाजाला ॲप्रोच होणारा जो मीडियम आहे किंवा समाजापर्यंत जाण्याचा जो चांगला माध्यम आहे, त्यांचं ते माध्यम होतं आणि त्यामुळे समाजाचं प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने त्या काळात झालं आणि आताही होत आहे आणि त्यांच्यामुळे त्यांना भारतरत्न ही पदवी मिळावी, त्यांना हे अवॉर्डने सन्मानित करण्यात यावं, ह्यासाठी आम्ही भारत सरकारकडे, वर्षाताईंनी वारंवार सांगितलं आहे आणि आम्हीही सांगत आहोत की त्यांना नक्कीच इथे भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करा। धन्यवाद।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।